हॅलो गाईज, ADD कुक विथ आरती चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी दही वडे। दही वडे बनवण्यासाठी मी उडदाची डाळ फुगायला टाकली होती रात्रीच आणि ते नंतर सकाळीच मिक्सरमध्ये बारीक केली। सकाळीच नाश्त्यासाठी दही वडे बनवले मी। सकाळीच मिक्सरमध्ये बारीक केली, थोडं पाणी टाकलं त्या डाळीमध्ये आणि मिक्सर चालू केला। थोडं पाणी टाकत गेले, जसं पाणी लागलं तसं पाणी टाकत गेले। जास्त पातळ पण झालेलं नाही पाहिजे, कारण ते दही वडे जमत नाही। तर थोडं पाणी टाकत गेले आणि डाळ बारीक करत गेले। पहा, अशी स्मूथ डाळ बारीक झाली पाहिजे। आपली डाळ बारीक झालेली आहे। अशा प्रकारे डाळ बारीक केली, एका पतील्यामध्ये काढले। अजून एक ते डाळीचं फेरतात ते पण डाळ काढली आणि नंतर फेटून घेतले। चांगले फेटून घ्या, फेटले की फुगते ते डाळ। पहा, अशा प्रकारे फेटून घ्यायची। ब्लेंडर असेल तुमच्याजवळ तर ब्लेंडरनं सुद्धा फेटू शकता। मी हातानेच फेटले, माझं ब्लेंडर खराब झालेलं आहे त्यामुळे। अशा प्रकारे फेटून घेतली। त्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं अद्रक जर टाकायचं असेल अद्रक बारीक चॉप करून टाकायचं। मी अद्रक नाही टाकलं, स्किप केलेलं आहे। माझी डाळ फेटून झालेली आहे। एका वाटी घेतली मी, त्या वाटीमध्ये टाकून बघितले तर डाळ झालेली होती। त्यामध्ये बॅटरमध्ये मी मीठ टाकलं फक्त, तुम्ही अद्रक सुद्धा टाकू शकता। नंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि गॅस चालू केला। त्यानंतर दही वडे टाकले, मी वडे टाकले ते। पहा, वडे कसे मस्त दिसत आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता। खूप सोपी पद्धत आहे दही वडे करण्याची। थोडं तेल टाकत राहायचं। गॅस बंद झाला होता तर गॅस डबल लावला तर आपले दही वडे झालेले आहे। पहा, किती मस्त दिसत आहे। तर मी एका भांड्यात पाणी टाकलं, पाण्यामध्ये ते दही वडे टाकले, थोडंसं मीठ टाकलं। तुम्ही हिंग सुद्धा टाकू शकता त्या पाण्यामध्ये। मी हिंग टाकलेलं नाही, हिंग स्किप केलं कारण हिंग आवडत नाही। तर आपले दही वडे अर्धा तास मी पाण्यामध्ये मुरायला ठेवले आणि अर्ध्या तासानंतर त्यामधलं पाणी काढून घेतलं हाताने। पाणी काढून घेतलं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपले दही वडे तयार आहे। एका भांड्यामध्ये मी दही घेतलं, दही आणलेलं होतं। दही काही घरी होते नाही, दही आणलं। दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि त्यामध्ये थोडी साखर टाकली, चवीनुसार साखर टाकली। दही मस्त आंबट नव्हतं, त्यामुळे चांगलं दही होतं। एका याच्यात जिरं भाजलं, तव्यावर जिरं भाजलं आणि त्यामध्ये काळी मिरची पण भाजून घेतली। दही वडेसाठी चटणी काही केलेली नव्हती, हिरवी चटणी आणि इमलीची चटणी सुद्धा केलेली नव्हती, त्यामुळे साधेच दही वडे केले। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता दही वडे। जिरा आणि काली मिरची हे बारीक करून घेतली, त्यामध्ये थोडंसं आणि एक दही वड्याची प्लेट सजवली। वडे ठेवले, त्यामध्ये दही टाकलं आणि त्यामध्ये नंतर हिरवती टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि ते काली मिरची आणि जिऱ्याचं पावडर केलेलं होतं बारीक ते टाकलं आणि आपल्या अशा प्रकारे दही वडे तयार आहे। तुम्ही नक्की बनवून पहा, सोपी पद्धत आहे। ज्याला कोणाला बनवता येत नसेल त्याला सुद्धा दही वडे बनवता येते आणि चविष्ट सुद्धा बनतात। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।